तर मी शिकवता शिकवता असे प्रश्नही दाखवेल तुम्हाला. तर त्यातून तुम्हाला कळेल की आपण जे शिकतोय ते बरोबर शिकलोय का नाही शिकलोय ते. ठीक आहे. पुस्तकं सगळ्यांनी आणासोबत, फक्त ओपन नाहीत करायची. जेव्हा मी म्हणेल ना बघा तेव्हा बघायचं. उद्यापासून चाललंय. ओके. असं गंभीर होऊन काय बघताय तुम्ही माझ्याकडे? काही चुकीचं सांगतोय का मी तुम्हाला? नाही. फक्त काय होतं माहितीये का, पुस्तक समोर ठेवलं की नाही माझ्या बोलण्याकडे तुमचं लक्ष लागत नाही रे. मी बघितलंय बऱ्याच वेळेला. तुम्ही तिथंच आपलं रेगोट्या मारत राहता. कशाला मारायची ते माहित नसतं. तरी आपलं कुठं गोल करताय, कुठं रेगोटी मारताय, पुस्तक सगळं खराब करून टाकचाल तुम्ही. तर म्हणून ते तुम्ही वहीमध्ये लिहून काढा चांगल्या पद्धतीनं. जसं मी सांगेल त्या पद्धतीनं. 1 तास फक्त घरी गेल्यानंतर दिला, म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळचा वेळ दिला 1 तासभराचा, तर ते लिहून होईल सगळं. तुम्हाला किती छान वाटेल तुम्ही बघा. एकदा जेव्हा तुम्ही शिकलात आणि तेच लिहून काढलं ना, काय होतं माहिती का, एखादी गोष्ट जेव्हा आपण शिकतो तेव्हा कदाचित ती नाही कळली तर ती लिहिताना कळते. म्हणून लिहिणं महत्वाचं आहे. मी तुम्हाला सगळं लिहूनच दिलं असतं, पण तेवढा वेळ आपल्याकडे नाहीये. ठीक आहे. हां. तर वर्णविचार आणि संधी या घटकामध्ये काय काय अभ्यासायचं कळलं तुम्हाला? हे 9 घटक आहेत ह्या दोघांमध्ये आणि प्रश्नांची संख्या 4 आहे. पण कधी कधी ना एकही प्रश्न विचारला जात नाही ह्याच्यावर. ते आयोगाच्या मनावर आहे. आयोगाचा कल आहे तो. म्हणजे ह्याच्या आता जो 12 जुलैचा पेपर झाला, याच्या अगोदर कुठला पेपर झाला? 17 मे 2024 गडब. एकही प्रश्न विचारला नाही. कधी कधी ह्या प्रश्नांचं प्रमाण वाढून 4, 6, 7 वर पण जातं. आणि कधी कधी आयोगाला वाटलं नाही विचारायचं, पण काय असतं ह्याच्यामध्ये ते मॅनेज करतात. जेव्हा इथं विचारलं नाही तर इथं प्रमाण वाढवतात मग. आणि ते जर प्रमाण इथं वाढलं ना, पेपर अवघड होतो. हे पण सांगतो तुम्हाला. जर वाक्य विचारावर प्रश्न जास्त आले ना, मुलांना ते प्रश्न सुटत नाही. आणि आता बघा, तुम्ही 17 मेचा पेपर अवघड म्हणता की नाही? वाटतो का नाही तुम्हाला 17 मेचा पेपर अवघड? बघितलाय का नाही तुम्ही? हां. तर त्याचं कारण हेच आहे की ह्याच्यावरचे प्रश्न वाढलेत, ह्याच्यावरचे कमी झालेत प्रश्न. हे सोपे प्रश्न आहेत, ते सगळ्यांना येत होते बरोबर. एकही प्रश्न विचारला गेला नाही. ठीक आहे. तर वर्णविचार आणि संधी या घटकावरती 4 प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर शब्दविचार या घटकावरती आपल्याला परीक्षेमध्ये 20 प्रश्न विचारले जातात. ही सरासरी आहे बरं का, आणि गणिताच्या आधारे काढलेली सरासरी आहे. म्हणजे शब्दविचार या घटकावर आयोगाने जेवढे काही प्रश्न विचारले 2018 पासून 2024 पर्यंत, त्याला एकूण पेपरनी भागल्यानंतर हे उत्तर आलेलं आहे. ठीक आहे. हां. तर मग शब्दविचार या घटकावरती किती प्रश्न असतात आपल्याला? 20. आता ह्याच्यामध्ये पण आपल्याला 3 उपघटकांचा अभ्यास करायचा आहे. कशामध्ये? शब्दविचारमध्ये. मग त्याच्यामध्ये शब्दांच्या जाती अभ्यासायच्यात आपल्याला. त्याच्यानंतर शब्दसिद्धी हा घटक अभ्यासायचा आहे. शब्दसिद्धी. आणि तिसरा घटक आहे शब्दशक्ती. असे 3 घटक आपल्याला शब्दविचार या घटकामध्ये अभ्यासायचे. त्यातला शब्दांच्या जाती या घटकावरती आपल्याला 13 प्रश्न विचारले जातात 20 पैकी. शब्दसिद्धीवरती 7 प्रश्न विचारले जातात आणि शब्दशक्तीवरती 0 किंवा 1 प्रश्न विचारला जातो. म्हणजे कधी प्रश्न येतो तर कधी येत नाही. आतापर्यंत जेवढे पेपर झाले तेवढ्या सगळ्या पेपरनी तर सगळ्या प्रश्नांना भागलं ना, तर 1 सुद्धा उत्तर निघत नाही. म्हणजे सरासरी 1 सुद्धा निघत नाही. कधी येतो प्रश्न, कधी येत नाही. पण 1 प्रश्न गृहीत धरून चालू आपण. ठीक आहे. पण ह्याच्यामध्ये घटक मात्र 5 आहेत. शब्दशक्ती नावाचा घटक आहे. त्याच्यामध्ये अलंकाराचा सुद्धा अभ्यास आपल्याला करायचा आहे. हा सेपरेट आहे परत शब्दशक्तीनंतर. त्याच्यानंतर रस हा एक घटक आहे. काव्यगुण हा एक घटक आहे. आणि वृत्ते हा एक घटक आहे. तर 2000 पासून 2024 पर्यंत पाठीमागचे सोडून देऊ आपण. 24 वर्षामध्ये वृत्ते या घटकावर एकही प्रश्न आयोगाने विचारला नाही. पण आयोगाचं काही सांगता येत नाही, कधी विचारतील कधी नाही विचारतील. ठीक आहे. पण तो सिलेबसचा भाग आहे, कारण 2000च्या पूर्वी आयोगाने विचारलाय प्रश्न याच्यावरती. काव्यगुण या घटकावरती जसं आयोग परीक्षा घेते ना तसा एकही प्रश्न आलेला नाही. म्हणजे अगदी ह्या 42 वर्षामध्ये एकदाही प्रश्न विचारला नाही. 42-46 वर्षामध्ये जे काय असेल ते. रस या घटकावरती मागच्या 24 वर्षामध्ये 1 प्रश्न विचारला गेला, पण तो प्रश्न राज्यसेवेला विचारला गेला 20 जानेवारी 2024ला. म्हणून असं वाटतं की आता कदाचित एखाद्या वेळेस गट ब आणि ग्रुप बी ला आणि ग्रुप सी ला पण येऊ शकतो प्रश्न. म्हणून एखादा याची तयारी करणं गरजेचं आहे. अलंकारावरती सातत्याने प्रश्न विचारले जात आहेत. शब्दशक्तीवरती सातत्याने प्रश्न विचारले जातात. ह्या 5 घटकावर मिळून 1 प्रश्न आहे. जर ह्याच्यावर प्रश्न नाही आला तर ह्याच्यावर येतो. ह्या दोघांपैकी एकावर येतोच, एखादा तरी प्रश्न येतो. नाहीतर मग दोघांवर पण येत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर हा जो घटक आहे शब्दांच्या जाती, याच्यामध्ये शब्दांच्या 8 जाती आहेत. नाम आहे, सर्वनाम आहे, विशेषण आहे, क्रियापद आहे, क्रियाविशेषण अव्यय, शब्दक्रिया अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवलप्रयोगी अव्यय, हे अशा 8 शब्दांच्या जाती आहेत. आणि एकूण प्रश्न किती आहेत त्याच्यावरती? 13 प्रश्न आहेत. आता तर फक्त नाम जरी आपण घेतलं ना तरी नामाचे प्रकार, नामाचं वाक्यातील कार्य, नामाचा लिंग विचार, नामाचा वचन विचार, नामाचं सामान्य रूप, नामाचा विभक्ती विचार, असे त्याला अजून पोट उपघटक आहेत. त्यांचा अभ्यास पण आपल्याला याच्यामध्ये करावा लागतो.
ह्याच्यामध्ये 8 घटकांचा अभ्यास आहे. तत्सम शब्द आहे, तद्भव शब्द आहेत, देशी शब्द आहेत, परभाषीय शब्द आहेत, उपसर्ग घटित शब्द आहेत, प्रत्यय घटित शब्द आहेत, अभ्यस्त शब्द आहेत, समास आहे. या सगळ्यांचा अभ्यास कुठं करायचा आपल्याला? शब्दसिद्धी या प्रकरणामध्ये. म्हणजे हे मोठे घटक आहेत हे सगळे. म्हणजे दिसायला दिसतात 1 2 3 संपलं, पण तसं नाही होते. जेव्हा आपण शिकायला सुरुवात करतो ना तेव्हा त्याची व्याप्ती वाढत जाते. मग त्याचे प्रकार असं वाढत 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 जात आहे. तर हे सगळं किती प्रश्नांसाठी आपल्याला? 20. ठीक आहे. तिसरा जो घटक आहे तो कोणता आहे? ठीक आहे, परत मागे जाऊया आपण. मी तुम्हाला व्याकरण आणि वाक्यरचना थोडंसं समजून सांगतोय की काय घटक आहे नेमके ते, बरोबर. त्याच्यामध्ये पहिला घटक आपण अभ्यासला म्हणजे पहिला काय काय आहे ते वर्णविचार व संधी, बरोबर. दुसरा घटक होता शब्दविचार. हा, आणि शब्दविचारामध्ये किती उपघटक होते? 3 होते. शब्दांच्या जाती होत्या, अजून शब्द सिद्धी हा घटक होता, त्याच्यानंतर शब्दशक्ती हा घटक होता, आणि त्याच्यामध्ये परत 5 घटक होते. शब्दशक्ती, अलंकार, काव्यगुण, रस आणि वृत्ती. आणि प्रश्नाचं प्रमाण एकच आहे फक्त. ठीक आहे. आणि शब्दसिद्धी हा एक महत्वाचा घटक आहे बघा. हा जो घटक आहे ना 7 प्रश्न, जर व्याकरणावर मुलांचा मार्क जात असेल ना तर हा घटक घालवतो बघा, एखादा दुसरा. कारण ह्याच्यामध्ये 8 उपघटक आहेत, त्याचे प्रकार आहेत. म्हणजे जवळजवळ शब्दांचे 50 प्रकार आपल्याला याच्यामध्ये अभ्यासायचे. त्याचे मुख्य प्रकार 8 आहेत, पण त्याचे उपप्रकार पाडून असे 50 प्रकार होतात. आणि मग नेमका कशावर प्रश्न विचारलाय ते कळणं, त्याचं अचूक उत्तर काढणं, हे जरा जे वरवरचा अभ्यास करतात ना मुलं त्यांना हे जड जातं, आणि मग 1-2 मार्कांनी त्यांचा रिझल्ट खाली येतो. तर हा घटक असा आहे की मला वाटतं इथं आपण 7 पैकी 7 घेतले पाहिजेत. हा मार्क नाही गेला पाहिजे आपला. जर तुम्हाला मेरिटमध्ये यायचंय ना, जर आपल्याला 42, 43, 44 मार्क पाडायचे असेल, तर या पुढे जायचं असेल तर ह्याच्यामध्ये मार्क पाडावेच लागतात आपल्याला. हा घटक तुलनेनं सोपा आहे, याचे मार्क मिळतात मुलांना. पण हा तसा घटक नाही, हा थोडा चॅलेंजिंग आहे, कन्सेप्च्युअल घटक आहे, कन्सेप्ट कळली तरच उत्तर आहे, असं हे. त्याच्यामुळं या घटकाला आपण विशेष महत्त्व देऊन हा घटक करणार. म्हणजे ह्याच्याकडे दुर्लक्ष करणार असं मी म्हटलंय का? म्हणजे 13 घालून 7 मिळवा असं नाही ना. हा पण घटक महत्वाचाच आहे, पण ह्याच्यापेक्षा मला हा घटक महत्वाचा वाटतो. हा गुणांनी महत्वाचा आहे, म्हणजे हा मार्कांनी महत्वाचा आहे, पण हा गुणात्मक आहे. ह्याच्यामध्ये कन्सेप्ट आहे आणि ती आपल्याला कळली पाहिजे. आयोगाने कन्सेप्च्युअल प्रश्न भरपूर विचारले त्याच्यामध्ये. ठीक आहे. आणि तिसरा जो घटक आहे आपल्या व्याकरणामधला तो आहे वाक्यविचार. आणि याच्यावरती आपल्याला परीक्षेमध्ये 10 प्रश्न असतात. बघा, एकूण व्याकरण किती मार्कांमध्ये विभागलं होतं? एकूण व्याकरण किती मार्काला आहे? 34 प्रश्नांसाठी, बरोबर आहे की नाही? त्यातले 4 प्रश्न वर्णविचार आणि संधी. त्यातले वर्णविचारावर 2, संधीवरती 2, 9 घटक आहेत ना, त्याच्यावर 4च प्रश्न आहेत. दुसरा घटक आहे शब्दविचार, त्याच्यामध्ये 20, किती झाले? 24, आणि उरले किती? 10. ते कशावर आहेत? आता ह्याच्यामध्ये काय काय अभ्यासायचे बघा. वाक्यांचे प्रकार आपल्याला ओळखता आले पाहिजेत. वाक्य रूपांतर हा एक घटक आहे. वाक्य संश्लेषण हा एक घटक आहे. वाक्य पृथक्करण हा एक घटक आहे. प्रयोग हा एक घटक आहे. आणि विरामचिन्हे, एवढे घटक आहेत. याच्याकडे थोडंसं मुलांचं दुर्लक्ष होतं. एक तर शेवटचा घटक आहे हा व्यवस्थित समजत नाही, त्याच्यामुळे मार्क जातात मुलांचे. इथं पण आपला एकही मार्क नाही गेला पाहिजे. सोपा घटक आहे, अवघड घटक नाही तो. ठीक आहे. वाक्यांच्या प्रकारावरती 3 प्रश्न विचारले जातात. वाक्य रूपांतरावर 1, वाक्य संश्लेषण 1, वाक्य पृथक्करण 2, प्रयोग 2, विरामचिन्ह 1. बघा किती होतात? 10. तर हे 10 प्रश्न अशा पद्धतीने आयोग विचारतं म्हणजे विचारतच. प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न आहेच या घटकांवर. असा हा 34 प्रश्नांचा अभ्यासक्रम आहे आपला. आणि 6 प्रश्न शब्दसंग्रह. किती झाले? 40. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की आयोगाने जो आपल्याला अभ्यासक्रम दिलाय तो किती भागांमध्ये विभागलाय? नव्हतं सांगितलं? हा फरक पडतो बरं का लिहून घेण्याचा आणि न घेण्याचा. आता सांगितलं होतं ना, 4 भागांमध्ये. सुरुवातीला माझं पहिलं वाक्य तेच होतं की आयोगाने जो सिलेबस दिलाय तो किती घटकांमध्ये विभागलाय? 4. त्यातले किती आपण पाहिले रे? 2. एक म्हणजे सर्वसामान्य शब्दसंग्रह आणि 2 व्याकरण आणि वाक्यरचना. आता हा तिसरा जो घटक आहे तो आहे वाक्प्रचार व म्हणी. वाक्यप्रचार नसतंय बरं का, वाक्प्रचार.
व म्हणी. 5 प्रश्न आहेत बघा याच्यावर. मग 3 वाक्प्रचार 2 म्हणी. आणि याचा अभ्यास करताना आपण अनेक प्रश्न कसे विचारतो, फक्त अर्थ नाही विचारत. म्हणजे अमुक अमुक वाक्प्रचार वापरलाय आपण, वाचलाय, त्याचा लगे अर्थ झाला की संपला, असं नाही ह्याचं होत. एक म्हणजे याच्यावर 5 प्रकारचे प्रश्न असतात. स्वरूप प्रश्नांचं कसं असतं बघा. वाक्प्रचार आणि त्याचा अर्थ आपल्याला आलाच पाहिजे, कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर समानार्थी वाक्प्रचार पण तुम्हाला सांगता आले पाहिजेत. विरुद्धार्थी वाक्प्रचार पण आपल्याला ओळखता आले पाहिजेत. त्याच्यानंतर प्रसंगाला साजेसा वाक्प्रचार पण वापरता आला पाहिजे. एखादा प्रसंग देत आयोग तुम्हाला आणि त्या प्रसंगाला साजेसा वाक्प्रचार वापरा म्हणतं. तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला वाक्प्रचारामध्ये असतात. म्हणीमध्ये पण तसंच आहे बघा. म्हणीचे अर्थ कळले पाहिजेत, समानार्थी म्हण ओळखता आली पाहिजे, विरुद्धार्थी म्हण ओळखता आली पाहिजे. त्यानंतर प्रसंगाला साजेशी म्हण वापरता आली पाहिजे. आणि म्हण पूर्ण करा असा एक प्रश्न येतो, तो इथं येत नाही वाक्प्रचारामध्ये, इथं येतो. वाक्प्रचाराची व्याख्या, वाक्प्रचाराची वैशिष्ट्ये सुद्धा विचारली जातात. तसं म्हणीमध्ये तुम्हाला म्हण पूर्ण करा असा प्रश्न असतो. म्हणजे म्हण अर्धवट दिलेली असते आणि आपल्या मनाने ती पूर्ण करायची नसते. तर जी रूढी परंपरेने चालत आलेला शब्दसमूह आहे म्हणीमध्ये, तोच वापरायचा असतो. तर अशा प्रकारे प्रश्न तुम्हाला म्हणी आणि वाक्प्रचार या घटकावर विचारले जातात. तर या सगळ्या बाबींचा अभ्यास करून जर आपण व्यवस्थितपणे अभ्यास केला तर आपल्याला मार्क मिळू शकतात. एखादा प्रश्न गेला तरी काही हरकत नाही इथं, पण हे 5 पैकी 4 तरी प्रश्न आपल्या बरोबर आले पाहिजेत. आणि एखादा शब्दसंग्रहामध्ये एखादा गेला तर एवढे 2च मार्क आपण घालवायची आपल्याला संधी आहे. आणि त्याच्यानंतर शेवटचा जो घटक आहे तो आहे मराठी उतार्याचे आकलन. आकलन आणि त्याच्यावरचे प्रश्न आणि त्याचे उत्तर, याच्यावरती 5 प्रश्न आहेत. असा हा 50 प्रश्नांचा आपला अभ्यासक्रम आहे. समजलं? हां. तर याच्यामध्ये आपण सगळं जे व्याकरण आहे ते इथं वर्गामध्ये व्यवस्थितपणे शिकूया. 34 प्रश्न तयार होतील. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक शब्दसंग्रहाचं पुस्तक दिलेलं आहे. ज्यांनी कोणी ॲडमिशन घेतलं असेल त्यांनी बघितलं असेल. त्याच्यामध्ये हे सगळे शब्दसंग्रहाचे घटक आहेत. ते शब्दसंग्रहाचं पुस्तक एकदा व्यवस्थितपणे वाचा. त्याच्यावरचे काही लेक्चर्स मी तुम्हाला ऑनलाईन स्वरूपामध्ये देतो. शिवाय त्याच्यावरच्या काही टेस्ट आपण सोडवून घेऊया, जेणेकरून तुमचा अभ्यास चांगल्या पद्धतीनं होईल शब्दसंग्रहाचा. ठीक आहे. एवढं केलं तरी मग शब्दसंग्रह पुरेसे होतील. तुम्ही जेवढं वाचाल, जेवढं सराव कराल, तेवढं जास्त फायदा तुम्हाला होऊ शकेल. ठीक आहे. बाकी व्याकरणाचा एकही मार्क तुमचा मी जाऊ देणार नाही. फक्त आयोग चुकलं तर मला त्याला माफ करा, मी काही करू शकत नाही तिथं. आणि असं होतं प्रत्येक परीक्षेमध्ये एखाद दुसरा प्रश्न आयोग घालवतोच आपला. म्हणजे आपले खूप तळतळ वाटते की अरे हा प्रश्न नाही जायला पाहिजे होता, पण तरी पण जातोच आयोगाच्या चुकीमुळे. पण त्याला नाही लाज आहे. कधी कधी ते काय करतात, एकाच प्रश्नाचे 2 बरोबर उत्तर देतात. म्हणजे 2 पर्याय देतात की दोन्ही बरोबर आहेत आणि दोघांपैकी एकाचीच निवड करायला सांगतात. आता कुठली जरी निवड केली तरी उत्तर चुकतच आहे आपलं. पहिले केले तरी दुसरं कुठलं तरी चूक होणारच आहे. कधी कधी असं पण होतं. आता अलीकडच्या 2-3 परीक्षामधला एक पॅटर्न तुम्हाला सांगतो. आयोग काय करायला लागले बघा, म्हणजे विचार अजिबातच करत नाही आयोग. आता समजा तुमच्यापैकी ना एक 50 प्रश्न, एक प्रश्न आहे आणि त्याचं 50 मुलांचं उत्तर बरोबर चुकलंय. उत्तर 50 जणांचं उत्तर चुकलंय आणि एकाचं बरोबर आलंय पहिल्या आन्सर कीनुसार. आता हे 50 मुलं काय करतायत, वाटेल तिथून संदर्भ घेतायत, वाटेल ते घेतायत संदर्भ, चुकीचे बरोबर कसले पण, आणि आयोगाला पाठवतात. आणि आयोग काय विचार करते की एका प्रश्नासाठी एवढे संदर्भ आले तर हेच बरोबर असेल उत्तर, म्हणून त्या 50 जणांच्या बाजूने उत्तर देतोय. म्हणजे बहुमताचा कारभार चाललाय. आता एक तसंच झालंय बघा. आताचा एक प्रश्न जो होता ना तो विधानार्थी आणि होकारार्थी वाक्याचा, तर ते वाक्य विधानार्थी पण होतं आणि होकारार्थी पण होतं. ठीक आहे. प्रत्येक विधानार्थी वाक्य होकारार्थी असतंच किंवा नकारार्थी असतं. त्याची 2 उत्तर निघत होती. तर आयोगाने तो प्रश्न रद्द करायला पाहिजे होता, पण त्यांनी रद्द नाही केला. पहिल्या आन्सर कीनं उत्तर दिलं होकारार्थी विधानार्थी आणि दुसऱ्या आन्सर कीनं दिलं होकारार्थी. आणि बहुत जणांचं उत्तर हे होकारार्थीच होतं. काहीच मुलांचं उत्तर हे विधानार्थी होतं. पण मग त्यांच्यावर अन्याय झाला ना. अन्याय दोघांवर व्हायचा नसेल तर काय करायला पाहिजे होतं. मी काय म्हणतो, ह्या प्रश्नाचं कुठलं उत्तर निघतंय, रद्द होणे हाच एक मार्ग होता. पण तसं झालं नाही. याचं उत्तर 1 नंबर पण नव्हतं आणि 4 नंबर. आणि आता हा प्रश्न कधी विचारला, आता 12 जुलैला. त्याच्या अगोदर एक परीक्षा झाली, कुठली, 17 मेची. त्याच परीक्षेमध्ये अशा स्वरूपाचा एक प्रश्न आला, तेव्हा त्याचं उत्तर आयोगाने काय दिलं असेल, विधानार्थी होकारार्थी. म्हणजे विधानार्थी पण दिलं आणि त्याच परत हे दोन्ही उत्तर दिली एकाच वेळेला. तुम्हाला दाखवतो प्रश्न बघा, तो दाखव रे. 17 मेचा, 17 मे 2024 गडब. हा 7 नंबर. बस बस बस. हा बघा, तुम्हाला अगोदर विधानार्थी वाक्य म्हणजे काय ते सांगतो. एक सोप्या पद्धतीने सांगतो, ट्रिकनी, कारण आता लगेच आपल्याला एवढे सगळे संकल्पना वगैरे सांगणं होणार नाही.
जे वाक्य प्रश्नार्थी नसतं आणि जे वाक्य उद्गारार्थी नसतं ते प्रत्येक वाक्य विधानार्थी असतं. वाक्याचे 3च प्रकार आहेत, एक तर विधानार्थी, नाहीतर प्रश्नार्थी, नाहीतर उद्गारार्थी. उद्गारार्थी वाक्यात शेवटी उद्गाराचे चिन्ह येतं, प्रश्नार्थी वाक्यात शेवटी प्रश्नचिन्ह येतं, आणि हे दोघं नसले की पूर्णविराम येतो, आणि पूर्णविराम आला की वाक्य विधानार्थी. आणि प्रत्येक विधानार्थी वाक्य हे होकारार्थी किंवा नकारार्थी असतं. मग आता मला सांगा, ह्या वाक्यात शेवटी प्रश्नचिन्ह आलंय, बरं समजा आईवडील नाही दिलं प्रश्नचिन्ह, ह्या वाक्यातनं प्रश्न विचारलाय, काल फार पाऊस पडला का असं विचारलंय का? नाही, फक्त पडला म्हणून सांगितलं. मग सरळ साधं एक विधान आहे, एक स्टेटमेंट आहे. मग त्या वाक्याला इंग्रजीमधला असर्टिव्ह सेंटेन्स आहे, त्याला मराठीमध्ये विधानार्थी वाक्य. विधानार्थी विधानार्थी असर्टिव्हला विधानार्थी म्हणतात रे, अफर्मेटिव्हला म्हणतात होकारार्थी. हा तेच की विधानार्थी वाक्य हे. ठीक आहे. हा, मग विधानार्थी वाक्य किती प्रकारचं असतं? 2, होकारार्थी किंवा नकारार्थी. वाक्यात जोपर्यंत नकार दिसत नाही तोपर्यंत नकारार्थी वाक्य म्हणायचंच नाही. मग नकार कसा दिसतो? नाही, नको, नव्हे, न लगे अशासारखे शब्द येतात ना वाक्यात. तसं आलंय का काही? या वर्षी काहीच पाऊस पडला नाही असं म्हणलंय का त्यांनी? नाही. म्हणजे हे वाक्य इथं काय दिलंय आयोगाने? म्हणजे प्रत्येक विधानार्थी होकारार्थी असतं का नसतं? होकारार्थी किंवा नकारार्थी. मग ह्या 7चं उत्तर ए बरोबर यायला पाहिजे. ए कुठं आहे? 1 नंबरला. मग 7चं 1 उत्तर आलेलं आहे बघा, रेवाद्यांसारखी. कळलं तुम्हाला? हा, मग असं असताना त्यांनी विधानार्थीला होकारार्थी द्यावं का? पर्याय हे उत्तर जर बरोबर असेल तर विधानार्थी वाक्याला होकारार्थी पर्याय द्यावा का? देऊ शकतात, पण दिलेलं वाक्य नकारार्थी पाहिजे. मग देऊ शकतील ना. पण मग तसं नाही दिलं त्यांनी, वाक्य होकारार्थीच दिलं, विधानार्थीच दिलं, आणि त्याला 2 पर्याय दिले. पहिल्या आन्सरकीने दिलं उत्तर विधानार्थी, दुसऱ्या आन्सरकीने दिलं होकारार्थी. कारण त्या बाजूने जास्त विद्यार्थी होते, जास्त मुलांनी ऑब्जेक्शन घेतलं, आणि म्हणून आयोगाने ते उत्तर बदलून दिलं. आणि ऑब्जेक्शन घेताना त्यांना ज्या विद्यार्थ्यांनी जे उत्तर रेफरन्स पाठवलेत ना, एकही रेफरन्स कुठल्याही पुस्तकातला नाही, सगळ्या आयोगाचे पाठीमागचे रेफरन्स आहे. मग आयोगाने पाठीमागे विधानार्थी उत्तर दिलंय का? नाही दिलेलं, तरी रेफरन्स पाठवले, तरी आयोगाने ग्राह्य धरले. कळलं? आणि अशा स्वरूपाचा एक प्रश्न आयोगाने रद्द पण केलाय. प्रश्न दाखव. 6 ऑगस्ट 2022 गट ब मुख्य परीक्षेमधला 47 नंबरचा प्रश्न दाखव. गट क 6 ऑगस्ट 2022 प्रश्न क्रमांक 47. ऑगस्ट खाली. हा, आता दाखव 47 नंबर. हा, काय वाक्य वाचा? त्याच्यासाठी 1000 रुपये हे देखील मोठी रक्कम आहे. ठीक आहे. हे वाक्य प्रश्नार्थी आहे का रे? नाही. उद्गारार्थी? एक सरळ साधं स्टेटमेंट आहे, विधान आहे, म्हणजे वाक्य विधानार्थी. कुठं गेलं विधान? 4 नंबर दाखव. हे उत्तर येणार याचं. आता विधानार्थी वाक्याचे किती प्रकार पडतात? 2, होकारार्थी किंवा नकारार्थी. ह्या वाक्यात नकार दिसतोय का कुठं? म्हणजे उत्तर 2 उत्तर निघतात का नाही? मग अशी 2 उत्तर निघल्यावर आयोग काय करतं? बघ उत्तर काय केलंय 47चं. मग असं असताना आता हा न्याय त्या प्रश्नाला का नाही लावला तो आत्ताचा झाला तो? म्हणून असा एखादा मार्क आपला जाऊ शकतो जर आयोगाकडून अशी चूक झाली तर. ओके, ठीक आहे, असू दे, जाऊ दे. तर असा हा आपला अभ्यासक्रम आहे. शब्दसंग्रहाचा अभ्यास महत्त्वाचा आहे. आता सध्या आपल्याला प्रीचा पण अभ्यास समोर आहे. तर मला असं वाटतं की आत्ताच्या 2 महिन्यामध्ये तुम्ही फक्त व्याकरण आणि प्रीचा अभ्यास केला तरी पुरेसा होईल, आणि फक्त शब्दसंग्रह उरेल ते तुम्ही प्री नंतर करा. आणि जे टेस्ट वगैरे काय घ्यायचे ते आपण इथं वर्गामध्ये घेऊ थोड्या त्याच्या माध्यमातून थोडंफार आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू. पण आता 100% झोकून देऊन आपण शब्दसंग्रहाचा अभ्यास करावा अशी वेळ राहिलेली नाही असं मला म्हणायचं आहे. मग तुम्ही ठरवा. आता तुम्हाला माहिती आहे की तुमचा प्रीचा अभ्यास किती झालाय, त्याच्यावर तुम्ही किती महत्त्व द्यायचं किती नाही. कारण तुम्हाला इंग्रजी विषयाचा पण अभ्यास करावा लागणार आहे, आणि परत जीएसचा मेन्स नंतर पण करावा लागणार आहे. 2च महिने वेळ आहे परत त्यानंतर. तर त्याच्यामध्ये परत मराठी, इंग्रजी आणि जीएस हे सगळे घटक होणार नाहीत. त्याच्यामुळे कुठले तरी 2 विषय तरी तुम्हाला आत्ताच पक्के करून ठेवावे लागतील. त्यामुळे आता जी तुम्ही वेळ निवडली ती योग्यच आहे. म्हणजे आता जर एरवी जर प्री असती तर कुणी चाललं नसतं ह्या वेळेला, बरोबर आहे की नाही? पण तरी पण तुम्ही आलात कारण तुम्हाला माहिती आहे की पुढं वेळ कमी आहे, आणि प्री झाल्यानंतर जी धांदल उडते ना 2 महिन्यामध्ये काय करून काय नाही हे कळण्यातच वेळ निघून जातो. अशी अवस्था होते. जे विद्यार्थी पहिल्यांदा पास होणार आहेत प्री, त्यांच्यासाठी तर खूप मुश्किल काम होणार आहे सगळ्या गोष्टी. तर मग त्याच्यासाठी आपण योग्य मार्गाने अभ्यास करणं हे गरजेचं आहे. आता आपण प्रीच्या अगोदर मराठी कव्हर करूया. ठीक आहे. तर 34 प्रश्न तुमचे, त्यातला एकही प्रश्न तुमचा चुकणार नाही. शिवाय जे पहिले प्रश्न 6 आहेत ना, कुठला घटक आहे पहिला?
ह्यातला हा जो घटक आहे ना, हा याचाही मार्क तुमचा एक कधीच जाणार नाही बघा, कारण ह्याचा हा घटक आहे व्याकरणाशी संबंधित. त्यामुळं व्याकरण अभ्यासता आपला हा घटक बरोबर येऊन जाईल. कळलं? मी शुद्ध शब्दाचं एकही लेक्चर तुमचं घेणार नाही, पण एकही दिवस असा नसेल की मॅचवर बोललो नाही. त्याच्यामुळं रोज थोडं करून तुम्हाला आपोआप कळून जाईल की शुद्ध शब्द काय असतात. फक्त ना आता इथं आपण लिहित नसल्यामुळं ना तुम्हाला जास्त कॉन्शियस राहावं लागेल, जास्त लक्ष ठेवावं लागेल माझ्या बोलण्याकडं. मी पुन्हा एखादा मुद्दा सांगत असतो, पण तरी सुद्धा तुम्हाला पुन्हा व्यवस्थित लक्ष द्यावं लागणार आहे. लक्ष विचलित झालं की पुढे निघून गेलो, मग तुम्हाला पुस्तकातून ते कव्हर करावं लागेल. ठीक आहे? अजून काय डाऊट आहेत कोणाला? काय विचारायचे? नाही. आणि आपल्या ह्या व्याकरणाच्या ह्याच्यावर 30-35 टेस्ट पण आपण घेऊया. ठीक आहे? टेस्ट घेताना मी तुम्हाला जाताना इथून घरी देईल, तुम्ही उद्या येताना सोडून आणायची. तुम्हाला उत्तरं पण पाठवेल मी, आणि जे डाऊट आहेत ते मला विचारायचे. आपण इथं क्लिअर करून घेऊ, कारण त्याचं डिस्कशन घ्यायला परत आपल्याला वेळ नाही. अजून सगळं करायची इच्छा आहे, पण वेळ नाही आपल्याकडे. नाही तर केलं असतं आपण, हे डिस्कशन पण घेतलं असतं, पेपर पण इथं सोडून घेतला असता, पण तेवढा वेळ आपल्याकडे उपलब्ध नाही. तुमचं काय म्हणणं आहे सांगा मला. मी काय म्हणतो, डिस्कशन घेऊ आपण, मी नाही म्हणलं नाही, पण मी काय म्हणतोय, जे अडलंय ते घेऊ ना. ऑलरेडी तुम्हाला मी शिकवलेलं आहे, तर तुम्हाला माहित असतं ना. तुम्ही मला सांगा, हा प्रश्न चुकला आमचा, याचं नाही कळलं, तर मी सांगतो ना. काय होईल माहितीये का, जे तुम्हाला माहिती आहे ते पण मी सांगत राहिलो तर वेळ खूप जाईल. मला स्वतःला कंट्रोल करणं जरा अवघड जातं. परत एखादं सांगायला लागलो ना मी शब्द, ह्याच्यावर प्रश्नावर बोलायला लागलो, 1 तासाचं लेक्चर वाया जाईल आपलं. मग मला सांगा, आपल्याकडे लेक्चर किती आहेत? 45, आणि पेपर 30 आहेत. कळलं का? तुमच्या लक्षात येते का? म्हणून तुम्हाला जे अडलंय ना ते तेवढं विचारा मला, मी सांगतो ना तुम्हाला. ठीक आहे? तर मग सुरुवात करायची का? काय अजून कोणाला विचारायचंय आहे का? काही शंका? तुम्हाला वाटतंय ना मी तुम्हाला व्यवस्थित देईल म्हणून, नाही का? नाही वाटत आहे का? डाऊट आहे तुमच्या मनामध्ये? म्हणजे तुमच्या चेहऱ्याकडे बघून मला वाटत नाही म्हणून विचारलं रे. कुठलीही घाई गडबड आपण न करता अगदी व्यवस्थितपणे सगळं समजून घेऊया. ठीक आहे? तुम्हाला सगळं व्यवस्थितपणे कळेल. फक्त तुम्ही लिहून आणायचं उद्या येताना, एवढंच करायचं. आज जेवढं झालं तेवढं उद्या लिहून आणायचं. आता हा जो अभ्यासक्रम आहे, याची PDF मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकतो, तुम्ही फक्त टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. ठीक आहे? BN अकॅडमी ऑफिशियल असं टेलिग्राम चॅनलचं नाव आहे, तर तो जॉईन करा. म्हणजे उद्या मी ह्याची PDF पाठवतो तुम्हाला संध्याकाळीच, म्हणजे घरी गेल्यानंतर. तर मग ती उद्या येताना पहिल्या पानावरती वहीच्या लिहून काढा तो सिलेबस जो आत्ता मी सांगितला आहे. आणि हा थोडक्यात सांगितला मी तुम्हाला, ह्याचे सगळे ह्याचे सब टॉपिकसुद्धा मी त्या सिलेबसमध्ये दिलेले आहेत. ठीक आहे? तर आपण सुरुवात करताना वर्णविचार या घटकापासून करतोय. वर्णविचार या घटकामध्ये आपल्याला कोणते कोणते घटक अभ्यासाचे ते एकदा बघून घेऊया. वर्णविचार व संधी असं या घटकाचं नाव आहे. म्हणजे एसी जरा गरम व्हायला लागले. वर्णविचार व संधी ह्या घटकाचं नाव आहे. त्याच्यामध्ये 9 उपघटक आहेत. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला वर्ण संकल्पना अभ्यासायची. त्यानंतर लिपी म्हणजे काय, भाषा म्हणजे काय, व्याकरण म्हणजे काय, हे अभ्यासायचं आहे. हे जास्त सखोल अभ्यासण्याची गरज नाही बरं का, हे लिपी, भाषा, व्याकरण. कारण याच्या तिघावर म्हणून एक प्रश्न येतो, म्हणजे लिपीवर येतो, लिपीवर नाही आला तर व्याकरणावर येतो, नाहीतर भाषेवरती येतो. जास्तीत जास्त प्रश्न हे लिपीवर येतात, त्याच्यानंतर भाषा आणि व्याकरण यांचा क्रम लागतो. खूप कमी प्रश्न या 2 घटकावर विचारले गेलेत, पण जास्त प्रश्न मात्र लिपीवर विचारले. त्यामुळे लिपी आपल्यासाठी खूप महत्त्वाचा घटक आहे. ठीक आहे? त्याच्यानंतर तिसरा घटक आहे वर्णांचे स्वरूप. वर्णांचे स्वरूप. चौथा घटक आहे वर्णांचे उच्चार. मग काय सांगितले बघा तुम्हाला मी, कंठ, तालव्य, मूर्धन्य वगैरे, वर्णांचे उच्चार. त्यानंतर 5वा घटक आहे अक्षर नावाची संकल्पना. अक्षर म्हणजे काय हे आपल्याला समजलं पाहिजे, त्याची उदाहरणं ओळखता आली पाहिजेत. त्याच्यानंतर 6वा घटक आहे जोडाक्षर. त्यानंतर 7वा घटक आहे योग्य वर्णरचना. मग अशी श्रीराम शब्द दाखवला ना तुम्हाला मी, योग्य वर्णरचना. 8वा घटक आहे अकार विल्ले.
आणि 9वा घटक आहे संधी. मग संधीमध्ये परत संधीचे प्रकार वगैरे, स्वरसंधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी, त्याचे उपप्रकार परत सुरू होतील, ते आपण नंतर बघूया. तर अशा 9 उपघटकांचा अभ्यास आपल्याला वर्णविचार या घटकांतर्गत करायचा आहे. यातला एकही मुद्दा सोडायचा नाही, कारण कशावर पण आयोग प्रश्न विचारता येतात. 4च प्रश्न येतात, पण कशावर विचारतील काही सांगता येत नाही. आता हा थोडासा तुलनेनं कमी महत्वाचा घटक आहे, पण याला जास्त वेळ लागत नाही, अर्धा तास खूप झाला हा समजून घ्यायला. त्याच्यामुळे आला कधी प्रश्न तर आपला मार्क जायला नको. ठीक आहे, तर आपण सुरुवात कुठून करायची मग? वर्ण संकल्पनेपासून. ओके, आपल्याला वर्ण संकल्पना कळली पाहिजे, वर्ण कशाला म्हणतात. ठीक आहे, तर बघा, वर्ण या शब्दाचा जर आपण शब्दशः अर्थ घेतला तर तो होतो रंग. आणखी एक वर्ण शब्दाचा अर्थ आहे तो म्हणजे मूलध्वनी. आणि आणखी एक अर्थ आहे वर्ण शब्दाचा समाजातील 4 भेद. ओके, तर वर्ण या शब्दाचे शब्दशः 3 अर्थ आहेत. काय काय? रंग आहे, मूलध्वनी आहे आणि समाजातील 4 भेद. ठीक, म्हणजे आपण त्याला वर्ण व्यवस्था असं म्हणतो बघा. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, क्षुद्र हे जे 4 स्तर आपल्या समाज रचनेचे मानले गेलेले आहेत त्याला वर्ण व्यवस्था असं म्हणतात. तर वर्ण शब्दाचा तो एक अर्थ आहे, समाजातील 4 भेद, मूलध्वनी एक अर्थ आहे आणि रंग एक अर्थ आहे. तर आयोग तुम्हाला विचारतं की वर्ण या शब्दाचा व्याकरणातील अर्थ काय, तेव्हा तुम्ही काय उत्तर सांगणार? मूलध्वनी हे उत्तर आलं पाहिजे, बरोबर. जरी वर्ण शब्दाचे वेगवेगळे अर्थ असले तरी व्याकरणामध्ये मात्र वर्ण शब्दाचा एकच अर्थ घेतला जातो, तो कोणता? मूलध्वनी. ठीक आहे, समजा व्याकरणावर प्रश्न न येता सहज असा प्रश्न आला, वर्ण शब्दाचे अर्थ सांगा, तर हा प्रश्न कशात असेल सिलेबसमध्ये? एका शब्दाचे अनेक अर्थ. ह्या शब्द एकच आहे, त्याचे 3 अर्थ आहेत ना, तर तसा हा प्रश्न येऊ शकतो तुम्हाला समानार्थी शब्दांवरती. रंग पण अर्थ आहे, मूलध्वनी पण अर्थ आहे आणि समाजातील 4 भेद असा पण एक अर्थ आहे. ठीक आहे, आता व्याकरणामध्ये वर्ण या शब्दाचा काय अर्थ घेतला गेलाय? वर्ण या शब्दाचा व्याकरणामधला अर्थ आहे मूलध्वनी. ठीक, पण तो अर्थ रंग या शब्दामुळे मिळालेला आहे. म्हणजे रंगाचा पण संबंध आहे याच्यामध्ये. जरी मूलध्वनीचा वर्णाचा अर्थ मूलध्वनी असला तरी या मूलध्वनींना वर्ण हा जो नाव मिळालेलं आहे मूलध्वनींना, ते कोणामुळे मिळालंय? रंगामुळे. ठीक आहे, कसं मिळालं आपण बघूया. तर जे आपल्या मुखावाटे बाहेर पडणारी मूलध्वनी आहेत, जे आवाज मुखातून बाहेर पडतात, ते मूलध्वनी हवेत विरून जाऊ नयेत, नष्ट होऊ नयेत, यासाठी त्यांना विशिष्ट रंगाने लिहून ठेवलं. आणि वर्ण शब्दाचा रंग शब्दाचा अर्थ काय? वर्णाचा जर अर्थ रंग असेल तर रंगाचा अर्थ वर्ण नसेल का? असेल की नाही? पुन्हा एकदा सांगतो मी. आपल्या मुखावाटे उच्चारले जाणारे मूलध्वनी हवेत विरून जाऊ नयेत, म्हणजे नष्ट होऊ नयेत, यासाठी त्यांना विशिष्ट रंगाने लिहून ठेवलं आणि म्हणून त्यांना वर्ण ही संज्ञा मिळाली. कारण रंगाला काय म्हटलं जातं? वर्ण. म्हणून मूलध्वनींना काय म्हणतात? वर्ण. मग हा बाण ना असा पाहिजे होता. मूलध्वनींना वर्ण असं म्हटलं गेलंय. आपल्या मुखावाटे मूलध्वनी बाहेर पडले आणि त्या मूलध्वनींना हवेत विरून जाऊ नयेत, नष्ट होऊ नयेत, म्हणून त्यांना आपण काय केलं? विशिष्ट रंगाने लिहून ठेवलं आणि म्हणून त्यांना वर्ण ही संज्ञा प्राप्त झाली. कुणामुळे प्राप्त झाली वर्ण ही संज्ञा? हा, हे असं आहे बघा, बरोबर आहे की नाही? या मूलध्वनींना आपण कशाने लिहून ठेवलं? रंगाने. आणि रंगाचा एक अर्थ काय होता? म्हणून आपण मूलध्वनींना काय म्हणायला लागलो? वर्ण म्हणायला लागलो. कळलं? मग मूलध्वनी कशाला म्हणायचं रे? मग आता वर्णाची व्याख्या काय केली जाते माहितीये का? मुखावाटे उच्चारल्या जाणाऱ्या मूलध्वनींना वर्ण म्हणतात. काय सांगितलं? कळलं? मुखावाटे उच्चारल्या जाणाऱ्या मूलध्वनींना वर्ण म्हणतात. ही व्याख्या तुम्हाला परीक्षेमध्ये विचारली जाते. मुखावाटे उच्चारल्या जाणाऱ्या मूलध्वनींना वर्ण म्हणतात. आपल्याला मूलध्वनी म्हणजे काय हे जर समजलं तर अजून सोपं होईल का? म्हणजे अजून चांगल्या प्रकारे समजेल ना. ठीक आहे, तर तुम्हाला एक उदाहरण दाखवतो म्हणजे तुम्हाला कळेल मूलध्वनी म्हणजे काय असतं ते. तर एक वाक्य लिहूया आपण. राम शाळेत जातो, असं वाक्य लिहूया. हे काय लिहिले रे मी तुम्हाला म्हणलं होतं एक वाक्य लिहू म्हणून. मग हे वाक्यच असेल. तुम्ही लक्ष देत नाहीत का माझ्या बोलण्याकडं? मला म्हणले ना लक्ष द्या म्हणून.
आता मी तुम्हाला म्हणलं होतं की नाही एक वाक्य लिहितो म्हणून, आणि परत वाक्य लिहिलं विचारलं काय लिहिलं तर तुम्ही गप्प बसताय. काय लिहिलं होतं मग? वाक्यच लिहिलंय ना, हे वाक्य आहे. ठीक आहे. या वाक्यामध्ये किती शब्द आले तरी? कोणते कोणते? राम, राम एक आहे, शाळेत एक आहे आणि जातो. बरोबर. या 3 शब्दांपासून हे वाक्य बनलेलं आहे. वाक म्हणजे बोलणे आणि वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाचं बोलणे. राम शाळेत जातो असं वाक्य बोलल्यानंतर, असं वाक्य उच्चारल्यानंतर प्रश्न पडतो का तुम्हाला? कुठं जातो, कोण जातो, कशाला जातो? नाहीत ना पडत, कारण यातनं पूर्ण अर्थ व्यक्त झालाय रे. मग असा शब्दसमूह जो पूर्ण अर्थ व्यक्त करतो त्याला वाक्य म्हणतात. वाक म्हणजे बोलणे आणि वाक्य म्हणजे पुऱ्या अर्थाचं बोलणं. पूर्ण अर्थाचं बोलण्याला काय म्हणायचं? वाक्य. आपण अर्धवट बोललो तर त्याला वाक्य म्हणता येणार? राम शाळेत म्हणलो थांबलो, गेला नाही गेला कसं कळणार? मग त्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला पूर्ण बोलावं लागेल. आणि हे पूर्ण बोलणं म्हणजे कोण आहे? हे आपल्याला कुठे शिकायचंय? शेवटी. वर्ण विचार, शब्द विचार, वाक्य विचार, त्याचा शेवट येतो आपल्या, पण आपल्याला सुरुवातीला चालत आहे. ठीक आहे. हा, तर हे वाक्य 3 शब्दांपासून बनलेलं आहे. कोणत्या कोणत्या? राम शाळेत जातो. हे कोण आहेत? 3 शब्द आहेत. ठीक आहे. आता मी जर असं म्हणलं तुम्हाला राम हा शब्द 2 ध्वनींपासून बनलेला आहे, तर माझं विधान चुकीचं ठरेल का? बरोबर. बरोबर. आणि मी जर असं म्हणलं की राम हा शब्द 2 अक्षरांपासून बनलेला आहे, तर माझं विधान चूक की बरोबर? बर. मग माझी दोन्ही विधानं बरोबर असं तुम्हाला म्हणायचंय का? बर. मग अक्षरे म्हणजेच ध्वनी असं तुम्हाला म्हणायचंय का? बरोबर का? बरोबर आहे. सगळं हे जे मी बोलतोय ते बरोबर आहे आणि तुम्ही हो म्हणताय ते सुद्धा बरोबरच आहे. तर बघा, राम हा शब्द 2 ध्वनींपासून बनलेला आहे. मग एक प्रश्न आपल्याला पडू शकतो की ध्वनी आणि अक्षरामध्ये काय फरक आहे का दोन्ही एकच आहेत? तर ते पण आपल्याला कळलं पाहिजे. तर काय फरक आहे दोघांमध्ये? जेव्हा मी तुम्हाला म्हणलं राम या शब्दामध्ये 2 ध्वनी आहेत, तेव्हा मी तो शब्द उच्चारला होता का लिहिला होता? उच्चारला होता की रे? उच्चारला नव्हता होय. हा, तर मग जेव्हा आपल्याला जे ऐकू आले ते अक्षर आली का ध्वनी? अक्षर ऐकू येत नसतात, ध्वनी ऐकू येत असतात. म्हणजे राम हा शब्द 2 ध्वनींपासून बनलेला आहे. आणि ह्या 2 ध्वनींना जेव्हा मी चिन्ह दिलं, इथं लिहिलं, तेव्हा त्यांना अक्षर प्राप्त झालं. कळलं? मग ध्वनी आणि अक्षरामध्ये काय फरक आहे सांगा मला? ध्वनी उच्चारले जातात आणि तेच ध्वनी लिहून ठेवले की अक्षर असं म्हणतात. आता ध्वनींना अक्षर हे नाव का मिळालं आपण बघूया. मूळ ध्वनींना वर्ण हे नाव का मिळालं सांगितलं का मी तुम्हाला? सांगितलं ना. मुखावाटे उच्चारले जाणारे मूलध्वनी हवेत विरून जाऊ नयेत, नष्ट होऊ नयेत, त्यासाठी त्यांना विशिष्ट रंगाने आपण लिहून ठेवलं आणि म्हणून त्यांना वर्ण ही संज्ञा प्राप्त झाली. बरोबर आहे की नाही? मग आता ध्वनींना अक्षर का म्हटलं गेलं? तर भाषेमध्ये जे आपण वापरतो, भाषेमध्ये ध्वनी वापरतो बरं का, आपण मूल ध्वनी वापरत नाही. भाषेमध्ये काय वापरतो? ध्वनी. आता आपण म्हणलं ना राम या शब्दामध्ये कोण आहेत? ध्वनी आहेत. तर हे ध्वनी जर विशिष्ट चिन्हाने लिहून ठेवले नाहीत तर ते नष्ट होतील, टिकणार नाहीत ते. म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणार नाहीत रे. तात्पुरते लगेच म्हणलं की संपून जाईल. आता मला सांगा, आज मी जे बोललोय ते सगळं तुमच्या लक्षात राहील का? नाही राहणार ना. पण ते लिहून ठेवलं असतं तर लक्षात राहील, म्हणजे कायमस्वरूपी राहिलं असतं. कुठं जाते परत ते? जेव्हा तुम्ही वही उघडाल तेव्हा दिसणारच आहे तुम्हाला ते. बरोबर. तसंच अक्षराच्या बाबतीमध्ये घडलं. तर हे भाषेत वापरले जाणारे ध्वनी आहेत, आपण जे बोलतो ते सगळे ध्वनीच आहेत. ध्वनीच्या माध्यमातूनच आपण बोलत असतो. तर भाषेत वापरले जाणारे ध्वनी जेव्हा विशिष्ट चिन्हाने लिहून ठेवले जातात तेव्हा ते कायमस्वरूपी टिकतात, नष्ट होत नाहीत, म्हणून त्यांना अक्षर असं म्हटलं गेलंय. अक्षरचा अर्थ आहे क्षर म्हणजे नष्ट होणारे, अ म्हणजे नसणे. अ म्हणजे नसणे, क्षर म्हणजे नष्ट होणारे. तर भाषेत वापरले जाणारे ध्वनी जेव्हा विशिष्ट चिन्हाने लिहून ठेवले जातात तेव्हा ते कायमस्वरूपी टिकतात, नष्ट होत नाहीत, म्हणून त्यांना काय म्हटलं गेलंय? अक्षरे. म्हणजे अक्षरे म्हणजेच ध्वनी आहेत. क्लिअर का? फार फार तर त्याला आपण ध्वनी चिन्ह म्हणूया. ध्वनीला दिलेलं चिन्ह आहे. मग अक्षराची एक व्याख्या केली जाते बघा, अक्षरे म्हणजेच ध्वनी चिन्ह होय. विधान बरोबर का चूक? बरोबर. ठीक. मग तसंच शाळेत आणि जातो हे सुद्धा ध्वनी किंवा अक्षर आहेत असं म्हणू का मी? बरोबर ना? तर मी सगळ्यांना ध्वनी म्हणतो, ह्या सगळ्यांना अक्षरे पण म्हणतो आणि ह्या सगळ्यांना ध्वनी चिन्ह पण म्हणतो. ओके. हे सगळे कोण आहेत? ध्वनी आहेत, अक्षर आहेत आणि ध्वनींची चिन्ह आहेत. त्या ध्वनी चिन्हाकडे एकदा बघा.
ध्वनीला वेलांटी कसली दिली? दुसरी दिली. आणि ध्वनी चिन्हाला पहिली. असं चुकून झालंय का माझ्याकडून? हो नाही चुकून झालेलं. ते का तसं केलं ते सांगतो तुम्हाला. तुम्ही स्वशब्द लिहिताना असंच लिहायचं आहे. त्याचं कारण काय सांगतो. आपल्या मराठी भाषेमध्ये जे आपण शब्द वापरतो ना, भरपूर शब्द आपण वापरतो, ते सगळे शब्द मराठी नाहीत. त्यातले निम्म्यापेक्षा जास्त शब्द हे तत्सम आहेत. आता तत्सम शब्द म्हणजे काय हे कुणाला माहिती नाही तुमच्यापैकी? जर हात वर करून सांगा मला. आणि माहित नसेल तर सरळ नाही म्हणायचं. माहित नसताना होय म्हणणं किती चुकीचं आहे बघा ना. हां, माहित असताना नाही म्हणू नका, नसताना म्हणा. ठीक आहे. तर तत्सम शब्द कशाला म्हणायचं? तर जे शब्द संस्कृत भाषेमधून मराठी भाषेमध्ये जसे आहे तसे आलेले आहेत, त्यांच्या मूळ रूपामध्ये, त्यांच्या चेहऱ्या मोहऱ्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल न होता जे शब्द जसे आहे तसे आले, अशा शब्दांना तत्सम शब्द नावाने ओळखलं जातं. ओके. जसं ए नावाचा शब्द आहे संस्कृत भाषेमध्ये आणि मराठीमध्ये तो एज म्हणून आला, तर या शब्दाला काय म्हणायचं? तत्सम शब्द. काही वेळेला काय होतं, हा संस्कृत मधला ए मराठीमध्ये येताना बी बनवून येतो. आता ह्याला म्हणता येईल का तत्सम? ह्याला तद्भव शब्द म्हणायचं. कळलं? आता ह्याची उदाहरणं दाखवतो तुम्हाला. हा मंदिर शब्द आहे संस्कृत भाषेमधला बरं का, मराठीतला नाही. हा मराठीमध्ये काय म्हणतो रे आपण? ह्याला मंदिरच म्हणतो की, मंदिरात जाऊन येतो नाही का. हा, तर मंदिरला मंदिरच राहिला, म्हणजे हा शब्द कसला झाला? तत्सम. हा संस्कृत, हा संस्कृत भाषेमधला होता रे, तो मराठीत आल्यावर तत्सम म्हणला. प्रत्येक तत्सम शब्द हा संस्कृत आहे, पण प्रत्येक संस्कृत शब्द हा तत्सम नाही. जो मराठीत आलाच नाही तो संस्कृत, आला तो तत्सम, तो पण आहे असा आला तर. ठीक आहे. आता हा देवालय शब्द आहे, हा पण संस्कृत आहे बरं का, आणि मराठीमध्ये येताना त्याचं देऊळ बनलं. तर या शब्दाला काय म्हणायचं? तद्भव. ह्याचं नाव आहे तद्भव, याचं नाव आहे तत्सम. आपल्याला परीक्षेमध्ये हा प्रश्न असतो, तत्सम शब्द ओळखा, तद्भव शब्द ओळखा. तर जेव्हा तुम्हाला आयोग तद्भव शब्द ओळखा म्हणतं का, तेव्हा हा शब्द ज्या शब्दापासून बनलाय हे जर तुम्हाला आठवलं नाही तर तुम्हाला या शब्दाचा प्रकार ओळखता येत नाही. हे दोघं जोडीनं माहीत पाहिजेत. आणि ह्याला समानार्थी शब्द सांगायचा नाही, म्हणजे मंदिरपासून देऊळ नसतो बनत. ह्या दोघांमध्ये काहीतरी उच्चार साम्य पाहिजे. उच्चार साम्य म्हणजे, अरे ह्याचा उच्चार करताना जे अक्षर वापरता का तुम्ही, त्यातली काही अक्षर ह्यात पाहिजेत रे, ह्याला उच्चार साम्य म्हणतात. असं उच्चार साम्य असेल तर हा शब्द संस्कृत आणि हा तद्भव. आणि सगळे तद्भव शब्द मराठी असतात. तुम्ही मराठी म्हणलात बरोबर आहे, सगळे तद्भव शब्द मराठी असतात, त्यांना मराठीचा नियम लागू होतो. पण दोघांमध्ये काय पाहिजे? उच्चार साम्य पाहिजे. जसं हस्तपासून हात बनलाय बघा, उच्चार साम्य आहे का नाही? हस्तपासून हात, जीवापासून जीभ बनलाय, केशपासून केस शब्द बनलेला आहे, पदपासून पाय बनलाय, दंतपासून दात बनलेला आहे. उच्चार साम्य लक्षात येते का तुम्हाला? तर हे सगळे शब्द कसे? तद्भव. आणि तद्भव शब्द कसे असतात? मराठी असतात. ठीक आहे. हा, तर मी काय सांगत होतो रे तुम्हाला, ते तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल बरं का. काय सांगत होतो ते मी तुम्हाला हे सांगत होतो, त्या ध्वनी चिन्हाला वेलांटी पहिली का दिली, बरोबर. आणि मग मी तुम्हाला पुढे कुठे घेऊन गेलो? तत्सम शब्दामध्ये. तत्सम शब्द माहिती आहेत का असं मी तुम्हाला म्हटलं. ठीक आहे. आता मी तुम्हाला मराठी भाषेमध्ये शब्द कसा लिहिला जातो याचा एक नियम सांगतो. हां, एकच नियम सांगतो. मराठी भाषेमध्ये जर एखाद्या शब्दाच्या शेवटी वेलांटी आली आणि उकार आला तर तो दुसरा द्यायचा असतो, असा नियम आहे. आला तर द्यायचा, नाही आला तर नाही द्यायचा. कशाला देता मग नाही आल्यावर? ठीक आहे. म्हणजे आपल्याला जर गाडी शब्द लिहायचा असेल तर गाडीला वेलांटी दुसरी द्यायची. चेंडू शब्द लिहायचा असेल तर ड ला उकार दुसरा द्यायचा. दांडू शब्द लिहायचा असेल तर ड ला उकार दुसरा द्यायचा. लाडू शब्द लिहायचा असेल तर ड ला दुसरा. आई शब्द लिहायचा असेल तर आई मधली ई दीर्घ लिहायची, रस्व नाही लिहायची. का? मराठी शब्दांच्या अंती येणारे इकार आणि उकार नेहमी दीर्घ लिहितात. इकार म्हणजे हे इकार ह्याला म्हणतात आणि उकार ह्याला म्हणतात. इकार म्हणजे ई हा स्वर आणि उकार म्हणजे उ हा स्वर. कळलं? मराठी शब्दाच्या शेवटी येणारे इकार आणि उकार नेहमी दीर्घ लिहिले जातात. असे प्रश्न सुद्धा परीक्षेला विचारले जातात बरं का तुम्हाला. असे विधानं पण विचारले जातात, नियम पण विचारले जातात. एक प्रश्न बघूया, दाखव रे हिमांशू. अभियांत्रिकी परीक्षा आहे बघ, 15 जानेवारी 2017.
प्रश्न नंबर पाठ नाही माझा, हळू जाऊ दे जरा, एवढं हळू नको, जाऊ दे वरती. हा पण बघा प्रश्न, आता सांगितलं होतं की तुम्हाला, काय सांगितलं होतं? आपल्या मुखावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असं म्हणतात. हे 2 नंबर उत्तर यायचं नाही. ठीक आहे, नाही ह्यात प्रश्न, तो सोड, नाही तो वेगळा आहे, मला जो पाहिजे होता तो नाही, नंतर दाखवतो तुम्हाला. हां, तर मी तुम्हाला काय सांगितलं, मराठी शब्दाच्या शेवटी येणारे इकार आणि उकार कसे लिहायचे असतात? दीर्घ. ठीक आहे. तर मराठीमधल्या शब्दांचं प्रमाण हे खूप कमी आहे, म्हणजे अगदी 30% शब्द मराठी आहेत. आता मराठी शब्द जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्यात कुठल्या प्रकारचे शब्द येतात हे एकदा नीट लक्षात घ्या बरं का, कारण हा विषय आपला वारंवार येणार आहे शिकवत असताना. मूळ मराठी भाषेत तयार झालेले शब्द यांना देशी शब्द नावाने ओळखलं जातं. तर हे देशी शब्द मराठी अंतर्गत येतात. ओके, जे कुठल्याही भाषेतनं आलेले नाहीत, मराठी लोकांनी तयार केलेले शब्द आहेत, अशा शब्दांना काय म्हणतात व्याकरणात? देशी शब्द. आणि ते कुठले शब्द आहेत देशी? मराठी आहेत. ओके, तद्भव शब्द मराठी आहेत. किती प्रकार झाले? 2. मराठीमध्ये 2 प्रकारच्या भाषा आल्या, एक मूळ मराठी म्हणजे देशी आणि 2 तद्भव. त्यानंतर इंग्रजी, फारसी, अरबी, तेलुगू, तमिळ, कानडी, गुजराती, स्पॅनिश, इटालियन, तुर्की, हे सगळ्या भाषांमधले शब्द हे मराठी शब्द आहेत. फक्त एकच भाषा बाजूला काढायची, ती म्हणजे तत्सम, संस्कृत. त्या भाषेतल्या शब्दांना मराठी म्हणायचं नाही. आता का म्हणायचं नाही? एक मराठी नागरिक म्हणून, एक मराठी भाषक म्हणून माझ्यासाठी हे सगळे शब्द मराठीच आहेत, पण एक परीक्षार्थी म्हणून माझ्यासाठी 2 प्रकारचे शब्द माझ्या समोर आहेत, एक तत्सम आणि दुसरे मराठी. असं का? कारण ह्या दोघांना लिहिताना वेगवेगळे नियम लागावे लागतात. दोघांना एकच नियम असता तर काय केलं असतं? सगळ्यालाच मराठी म्हणलं असतं रे, मग काय अडचण होती आपल्याला. पण तसं इथं नाही. मराठी शब्दांना वेगळा नियम आहे आणि तत्सम शब्दांना वेगळा नियम आहे. आणि मराठीमध्ये कोण कोण आहे कळलं ना तुम्हाला? तत्सम सोडून सगळेच आहेत मराठीमध्ये, बरोबर. तत्सम सोडले तर सगळ्या भाषा मराठीमध्येच येतात. फक्त एकच भाषा मराठीमध्ये येत नाही, ती म्हणजे संस्कृत. तिला आपण मराठीमध्ये आल्यावर तत्सम नावाने ओळखतो. इथपर्यंत क्लिअर? तर तत्सम शब्दांना वेगळे नियम आहेत, मराठीचे नियम त्यांना लागू नाहीत. इथपर्यंत क्लिअर? हा. आता तत्सम शब्द लिहिण्याची पद्धत कशी आहे तुम्हाला सांगतो. हा कवी शब्द आहे, संस्कृत मधला शब्द आहे बरं का, आणि कवीला वेलांटी आहे पहिली. ओके. हा गती शब्द आहे, गतीला वेलांटी आहे पहिली. हा मृत्यू शब्द आहे, मृत्यूला उकार आहे पहिला. हा शिशु शब्द आहे, त्याला उकार आहे पहिला. हा पृथ्वी शब्द आहे, पृथ्वीला वेलांटी आहे दुसरी. हा नदी शब्द आहे, नदीला वेलांटी आहे दुसरी. वधू शब्द आहे, त्याला उकार आहे दुसरा. आणि शरयू शब्द आहे. भरपूर शब्द आहेत बरं का, त्यातले काही मोजके सांगितलेत मी तुम्हाला. आता मला सांगा, हे सगळे शब्द संस्कृत आहेत बरं का, आता मी लिहिलेले. संस्कृत भाषेमध्ये शब्दाच्या शेवटी येणारे इकार आणि उकार कसे लिहिले जातात रे? हा, हे बघा मी काय म्हणलं तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. हे 4ही शब्द कसे आहेत? संस्कृत आहेत. रस्व नाही, संस्कृत आहेत. हे 4ही कसे आहेत? संस्कृत आहेत. आता मला सांगा, संस्कृत भाषेमध्ये शब्दाच्या अंती येणारे इकार आणि उकार कसे लिहिले जातात? दोन्ही पण, रस्व आणि दीर्घ. मराठीत तसं आहे का? नाही. मराठीमध्ये प्रत्येक शब्दाच्या शेवटी येणारी वेलांटी आणि उकार दीर्घ लिहायचं. हे कळलं ना तुम्हाला? हा. आता हे सगळे शब्द मराठीत आले असं समजा, आलेतच आहे, मग ह्यांना काय म्हणणार तुम्ही? तत्सम. आता हे संस्कृत राहिले नाहीत, काय झाले? तत्सम. आता हे जर शब्द आपण लिहायचं म्हणलं असतं तर आपल्याला किती त्रास झाला असता? म्हणजे मृत्यूला पहिला उकार आहे तर आपण पहिला उकार द्या, पृथ्वीला दुसरी वेलांटी तर आपण दुसरी वेलांटी द्या. मग ह्याचा विचार शासनाने केला आणि ह्या सगळ्या तत्सम शब्दांना एक नियम लागू केला की तत्सम शब्दाच्या शेवटी येणारे इकार आणि उकार मराठीप्रमाणे दीर्घ लिहावे, असं सांगितलं. मी काय बोलतोय लक्षात येते तुम्हाला? शासनाने काय सांगितलं की तत्सम शब्दाच्या शेवटी येणाऱ्या वेलांटी आणि उकार मराठीप्रमाणे काय करा? दीर्घ लिहा. मग आता कवीला वेलांटी आपण कसली द्यायची? दुसरी. आपण असं लिहितो का नाही कवी शब्द? गती दुसरी वेलांटी देऊन, मृत्यू दुसरा उकार देऊन, शिशु, शिशु म्हणजे लहान मुलं, उकार दुसरा. ओके. हा. आणि ह्यांचं काय करायचं? काय असंच ठेवा ना, पृथ्वीला दुसरीच वेलांटी. अगोदर दुसऱ्या म्हणल्यावर कशाला पहिली करायची? पहिलीची दुसरी करायची, दुसरीची पहिली नाही. काय लिहिलं तर? नदीचं नाव आहे हे, शरयू नदी. ठीक आहे.
जर दुसरे उकार अगोदरच असतील तर आपल्याला सोयीचंच आहे की. पहिले असतील तर आपण दुसरे करणार, पहिली वेलांटी असेल तर दुसरी करणार, पण अगोदर दुसरी वेलांटी दुसरा उकार असेल तर. इथपर्यंत क्लिअर? काय डाऊट? हा, 2 नियम लक्षात आले का तुमच्या? मराठी शब्दाच्या शेवटी येणारे इकार आणि उकार नेहमी दीर्घ लिहावे. ओके. आणि तत्सम शब्दाच्या अंती येणारे इकार आणि उकार सुद्धा मराठीप्रमाणे दीर्घ लिहावे. काय डाऊट आहे ह्याच्याबद्दल? नीट लक्षात बसलाय? तत्सम शब्दाच्या शेवटी येणारे इकार आणि उकार सुद्धा मराठीप्रमाणे दीर्घच लिहावे. क्लिअर? आता ह्याच्या पुढे एक नियम आहे. काय नियम आहे? हा आई वडील शब्द आहे. या शब्दामध्ये किती शब्द एकत्र आले तर 2. ह्या शब्दाला सामासिक शब्द असं म्हणतात. समास जो असतो ना, सामासिक शब्द. ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना तुमच्या सगळ्या कमेंटचं उत्तर देतो. थोडं थांबा, मला जरा शिकवू द्या. आणि जे काय डाऊट असतील ना ते फक्त शिकवण्याशी संबंधित विचारा, बाकीचे नंतर आपण बघूया. ठीक आहे? हां, मी एक प्रबंधच लिहिलाय म्हणून म्हणलं त्यांनी. हां, तर मला काय सांगायचं होतं? हा आई वडील हा कसला शब्द आहे? सामासिक. ह्याला आपण सोप्या भाषेमध्ये जोड शब्द म्हणू शकतो. जोड शब्दामध्ये दोन्ही शब्दांनी एकमेकांमध्ये जोडलंच गेलं पाहिजे असं नाही. 2 शब्द एकमेका शेजारी आले आणि उभा राहिले ना जवळजवळ, त्याला जोड शब्द म्हणायचं. जोड अक्षर आणि जोड शब्दामध्ये फरक आहे. जसं फोटो काढायला उभा राहतात ना एकमेका शेजारी, तसे उभा राहणं म्हणजे जोड शब्द. दोघांवर एकच रेष पाहिजे फक्त. कळलं? त्याला काय म्हणायचं? जोड शब्द. आणि जोड शब्द नसेल म्हणायचं तर अरे सामासिक शब्द. जोडाक्षर ही वेगळी कन्सेप्ट आहे आणि जोड शब्द ही वेगळी कन्सेप्ट आहे. 2 शब्द एकत्र आले की जोड शब्द म्हणा. जोडाक्षर विसरून जावा, मी सांगितलंच नव्हतं असं समजा. ठीक आहे? आणि त्याला दुसरं नाव काय? सामासिक शब्द. समास आहे. सामासिक शब्द कळत नाही म्हणून जोड शब्द सांगायला लागलो. आणि जोड शब्द हा जोडाक्षर नसतो हे सांगायचं होतं मला. जोडाक्षराचा जोड शब्दाचा काही संबंध नाही. क्लिअर? हां, तर हा सामासिक शब्द आहे. आयोग तुम्हाला जोड शब्द वापरणार नाही परीक्षेमध्ये. आयोग तुम्हाला सामासिक शब्द हा शब्द वापरेल. ठीक आहे? तर ह्याला काय म्हणायचं? हां, ठीक आहे. हा पुसून टाकतो. आता होतं काय, हे जे तत्सम शब्द आहेत ना, हे 4 आणि ह्याच्या मागचे 4, हे सामासिक, हे तत्सम शब्द जर सामासिक शब्दामध्ये प्रथम पदाला आले म्हणजे पहिल्यांदा आले, म्हणजे सुरुवातीला आले, म्हणजे पूर्वपदाला आले, म्हणजे पहिला शब्द म्हणून आले, तर ते मूळ संस्कृत प्रमाणे लिहायचे. आता मूळ संस्कृतमध्ये त्यांना कसली वेलांटी असेल ते बघायचे ना आपण लिहायची. ठीक आहे? आता मला सांगा, मागे हां, कवीला मुळात कसली वेलांटी होती? मग आता आपल्याला कविवर्य शब्द लिहिताना किंवा कवी संमेलन शब्द लिहिताना असा लिहावा लागतो, तरच आपलं उत्तर बरोबर येतं. कळलं? आता खालचा शब्द कुठला आहे? गती. गतिरोधक शब्द तुम्हाला लिहिताना गतीला पहिली वेलांटी द्या. का द्यायची? कारण अशी दिल्यावर छान दिसते म्हणून द्यायची का? नाही, नियम आहे तसा. काय नियम आहे? तत्सम शब्द सामासिक शब्दामध्ये प्रथम पदाला आले, पूर्वपदाला आले, सुरुवातीला आले, तर ते मूळ संस्कृत प्रमाणे लिहायचे. रस्व असतील रस्व लिहायचे, दीर्घ असतील दीर्घ लिहायचे. ओके. आता मृत्यूला कसला उकार आहे? पहिला. मग आता सामासिक शब्दामध्ये पहिल्यांदा आल्यावर हा नियम आहे, दुसऱ्यांदा आल्यावर नाही. दुसऱ्यांदा आला म्हणजे शेवटी गेला, आणि शेवटी म्हणलं की वेलांटी दीर्घ राहणार आहे. बरोबर की नाही? हा, मग आता आपल्याला मृत्यूपत्र शब्द लिहायचा आहे, तर काय करणार आपण? पहिला उकार. आता शिशु शब्द आहे, शिशु विहार शब्द लिहायचा आहे किंवा शिशु संस्कार शब्द लिहायचा आहे, तर पहिला उकार त्याला द्यावा लागेल. आणि याच कारणासाठी धोनीला मी पहिली वेलांटी दिली होती. म्हणजे धोनी हा शब्द मराठी नसून संस्कृत आहे. मग संस्कृत भाषेमध्ये धोनीला कसली वेलांटी आहे? पहिली. मराठीमध्ये लिहिताना एकटा लिहिताना दुसरी. तत्सम शब्दाच्या शेवटी येणारे इकार आणि उकार मराठीत लिहिताना मराठीप्रमाणे दीर्घ लिहायचे असतात. म्हणून आपण काय केलं? धोनीला वेलांटी दुसरी दिली. दुसरी. तत्सम शब्दाच्या शेवटी येणारे इकार आणि उकार मराठीत लिहिताना मराठीप्रमाणे दीर्घ लिहायचे, दीर्घ. पण हाच शब्द जेव्हा सामासिक शब्दामध्ये, जोड शब्दामध्ये प्रथम पदाला आला, तेव्हा मात्र तो जसा आहे तसा लिहायचा. आणि कसा होता तो तिकडं?
पहिली वेलांटी होती म्हणून याला वेलांटी कसली दिली आपण? पहिली दिली. कळलं? आता पृथ्वीपती शब्द लिहायचा असेल तर पृथ्वीला वेलांटी, कारण मुळात त्याला दुसरी आहे, परत त्याची पहिली करू नका, असं लिहावं लागेल पृथ्वीपती. बरोबर आहे की नाही? नदी प्रवाह शब्द लिहायचा असेल तर नदीला वेलांटी दुसरी द्यावी लागणार आहे. वधूवर शब्द लिहायचा असेल तर किंवा वधू परीक्षा शब्द लिहायचा असेल तर वधूला उकार दुसरा द्यावा लागणार आहे. शरयू तीर शब्द लिहायचा असेल आपल्याला तर शरयूला उकार दुसरा द्यावा लागणार आहे. का ते कळलं का तुम्हाला हे सगळं? आणि ह्याच्यावर आयोग प्रश्न विचारत्या. आता जो शेवटचा पेपर झाला ना राज्यसेवेचा 17 मे 2024 का 25ला झाला वाटतं शेवट, हां म्हणजे ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचा राज्यसेवेचा 25ला झाला आहे. तर त्या परीक्षेमध्ये एकाच प्रश्नामध्ये 16 शब्द विचारले आयोगाने या टाईपचे. दाखव प्रश्न. राज्यसेवा 17 मे 2024 का 25 आहे बघ बरं. 27 मे सॉरी. हा दाखव. हा आहे बरोबर आहे, बरोबर चाललंय तुझ्यावर. थांब एवढे फास्ट ह्याच्यावरती. हा बघा मोठा कर जरा. हे सगळे शब्द जोड शब्द दिसत आहेत का तुम्हाला? सामासिक शब्द, ह्यातला एकही शब्द मराठी नाही. हे सगळे शब्द संस्कृत आहेत, तत्सम आहेत. आणि आता जो तुम्हाला सांगितलं ना नियम त्याच्यावर आधारित आहेत. मग आता बघा, आता वधूला आपण कसला उकार दिलता रे? इथं पहिला आहे म्हणजे हा चुकला असणार आहे. बरोबर आहे की नाही? कवीला कसली वेलांटी दिली ती आपण? इथं कशी आहे? दुसरी. गतीला कसली दिली ती? इथं कशी आहे? म्हणजे हा पहिला पर्याय चुकीचा आहे. हा वायुपुत्र बरोबर आहे, पशुपक्षी बरोबर आहे, भानुविलास बरोबर आहे, लघुकथा बरोबर आहे. बरोबर आहे म्हणजे काय? तर ह्यांना मुळात कसले उकार आहेत? संस्कृत भाषेमध्ये पहिलेच आहेत. हे शब्द जर एकटे लिहायचे असते, पशु शब्द लिहायचा असता, भानू लिहायचा असता, लघु लिहायचा असता, वायू लिहायचा, उकार दुसरा झाला असता. पण जोड शब्दामध्ये पहिल्यांदा आलेत म्हणून पहिले, म्हणजे बी बरोबर आहे. आता महिला मुळात दुसरीच वेलांटी आहे. जसं नदीला दुसरी तशी महिला पण दुसरी. इथं बघा नदीला वेलांटी दुसरी, तशी जी पण बरोबर आहे, ह्याची पण बरोबर आहे, ही पण बरोबर आहे. म्हणजे हे सगळे बरोबर आहे. आता शत्रूला पहिला उकार आहे पण इथं दुसरा. रविवार आपण लिहितो ना शब्द, तो सुद्धा संस्कृतच आहे बघा. पहिली वेलांटी बरोबर आहे. भक्तीला पहिली वेलांटी पाहिजे होती पण इथं दुसरे. पशुला पहिला उकार पाहिजे होता पण इथं दुसरा. म्हणजे हे पण चुकलेलं आहे. म्हणजे काय बरोबर आहे रे? बी आणि सी आहे का बघा पर्याय? 2 नंबर. मग आता प्रश्न क्रमांक 2 आहे वाटतं ना? 2चं उत्तर 2. कळलं तुम्हाला? आणखी एक प्रश्न दाखव. 26 ऑगस्ट 2018चा गट ब. चौदा 15ला बघ बरं. थोडं स्लो घे फक्त. चल ना पुढं. चल पुढं जाऊ दे. नाही इथं नाही. जाऊ दे वरती. असं कर हिमांशू. 19चा दाखव पेपर, 18चा नको. खालचा 28 जुलैचा. जाऊ दे, पहिल्या पानावर नाही प्रश्न. जाऊ दे अजून. जाऊ दे. हां बस. 26 नंबरचं दाखव. याचं उत्तर काढून दाखवा मला. तीन नंबर बरोबर. सगळ्यांचं तेच उत्तर आहे. बरं ठीक आहे. हां 4 नंबर. तुझं काय म्हणणं आहे? काहीतरी म्हणलं की तू? सांग बरोबर आहे तुझं. बोल की. बरोबर. ह्याचं उत्तर एक पण उत्तर नाही, रद्द होणार आहे प्रश्न हा. सांगतो तुम्हाला का ते. मृत्यूला कसला उकार होता मुळात संस्कृत भाषेमध्ये? पहिला होता रे. आता लिहिला की तुमच्या समोर, म्हणून तू म्हणलाय काय रद्द व्हावं? अरे मृत्यूला मुळात संस्कृत भाषेमध्ये पहिला उकार आहे रे, बरोबर आहे की नाही? पण नियम काय सांगतो?
हा मृत्यू शब्द जर मराठी भाषेत आला तर तत्सम शब्दाच्या शेवटी येणारे इकार आणि उकार कसे लिहायचे? दीर्घ लिहायचे. मराठीप्रमाणे दीर्घ. म्हणजे ह्याला उकार दुसरा पाहिजे होता नियमाप्रमाणे. तो कसा आहे? म्हणजे हा चुकलाय रे शब्द. म्हणजे हा चुकलाय म्हणून हा गेला. बरोबर आहे की नाही? म्हणजे ह्या दोघं राहिले. आता हा मृत्यू शब्द ज्याला मुळात पहिला उकार आहे तो जर सामासिक शब्दामध्ये जोड शब्दामध्ये प्रथम पदाला आला तर काय करायला पाहिजे? जसा आहे तसा. त्याला कसा होता तो? ठीक आहे, असाच होता की. मग इथं कसं आहे? बरोबर आहे. इथं कसं आहे? बरोबर. मग ह्या प्रश्नाचे किती उत्तर निघतात? मग काय करताय? झाला रद्द. मग बघा किती नंबर आहे? नंबर बघितलंच का? 26. कळलं तुम्हाला? म्हणून रद्द झालाय. मग ह्याचं उत्तर 4 येण्यासाठी काय करायला पाहिजे होतं आयोगाने? मृत्यूला उकार दुसरा द्यायला पाहिजे होता. कारण मराठी भाषेमध्ये जेव्हा तुम्ही शब्द लिहिता तेव्हा तत्सम शब्दाच्या शेवटी येणारे इकार आणि उकार दीर्घ लिहिले पाहिजे. आले लक्षात तुम्हाला? तर हे असे प्रश्न आयोग विचारतो तुम्हाला. म्हणून दोन्हीला वेलांटी मी पहिली दिली त्या दोन्ही चिन्हामध्ये रे नव्हती का दिली? दोन्हीला दुसरी दिली ती, पण दोन्ही चिन्हाबद्दल सांगितलं होतं ना मी तुम्हाला. अजून एक प्रश्न दाखव. 2015चा ASOचा पेपर आहे बघा. 8 नोव्हेंबर. 20च्या पुढे जाऊ दे. 20 नंबरच्या पुढं. बस बस ठीक आहे, जाऊ दे पुढे. आता जाऊ दे, अजून लांब पुढे आहे प्रश्न. स्टेटमेंट आहेत 2. हां 38 नंबर. हां हा प्रश्न हे विधान वाचा बघा. काय सांगताय? सामासिक शब्दातील तत्सम रस्व इकारांत आणि उकारांत म्हणजे ज्या शब्दाच्या वेलांट्या पहिले आहेत आणि उकार पहिले आहेत असे तत्सम शब्द. असे तत्सम शब्द. बरोबर. ASO 8 नोव्हेंबर 2015 आणि प्रश्न क्रमांक 38. सामासिक शब्दातील तत्सम रस्व इकारांत आणि उकारांत शब्द पुढे दाखव. एकत्र कर ना ते सगळं. हां उकारांत शब्द पूर्वपद असताना रस्वांत लिहावे. मुळात ते कसे होते? रस्व होते. मग पूर्वपदाला आल्यावर कसे लिहायचे? रस्व. बरोबर आहे की नाही? दीर्घ असते तर दीर्घ किंवा जसे आहे तसे. कधी? सामासिक शब्दामध्ये पूर्वपदाला आल्यानंतर. म्हणजे हे विधान बरोबर आहे. हे होणार आहे आपल्याला. इकारांत उकारांत शब्दातील उपांत्य इकार आणि उकार रस्व लिहावे. हे पण बरोबर आहे. म्हणजे दोन्ही विधानं ह्याच्याबद्दल सांगणार आहे बरं का मी तुम्हाला पुढे जाऊन. तर मग बघ बरं उत्तर. 2ला काय होतं? दोन्ही बरोबर होते ना? ठीक आहे. आता मी तुम्हाला काय सांगत होतो ते सांगा. राम शाळेत जातो हे दोन्ही आहेत, अक्षर आहेत किंवा दोन्ही चिन्ह आहेत. बरोबर. ह्यातला जो राम शब्द आहे ना त्यातला जे रा अक्षर आहे दोन्ही आहे रा नावाचा, त्याची आणखी फोड करता येईल का रे तुम्हाला? सांगा. र अधिक आ. मची, शाची, ळची, ळ अधिक ए, तची, जाची आणि तोची. ओके. आता जे खाली लिहिलेत का नाही ते सुद्धा दोन्हीच आहेत. लिहिल्यावर दोन्ही नसतात, उच्चारल्यावर दोन्ही असतात. लिहिणं आणि उच्चारण या दोघांमध्ये फरक आहे थोडासा. आपण हे उच्चारलेत असं समजूया, र आ वगैरे. तर हे जेव्हा खाली लिहिले हे सुद्धा काय दोन्हीच आहेत. ठीक आहे. ह्या दोन्हींचं आणखी विभाजन करता येते का रे तुम्हाला? ह्याचं केलं राचं, ह्या रचं करता येते का विभाजन? नाही. मग ह्यांना मूलध्वनी म्हणतात. मग मूलध्वनीची व्याख्या सांगा. ज्या ध्वनींचं आणखी विभाजन करता येत नाही अशा ध्वनींना काय म्हणतात? मूलध्वनी. आणि हेच मूलध्वनी जेव्हा आपल्या मुखावाटे बाहेर पडतात तेव्हा ते हवेत नष्ट होऊ नयेत, विरून जाऊ नयेत यासाठी त्यांना विशिष्ट रंगाने लिहून ठेवलं जातं. तेव्हा त्यांना वर्ण ही संज्ञा प्राप्त होते. हे लिहिलेले आहेत का नाही ते वर्ण आहेत आणि उच्चारलेले मूलध्वनी आहेत. रा हा ध्वनी आहे आणि र आणि आ हे मूलध्वनी आहेत. आणि हे लिहून ठेवले की मग मूलध्वनींना लिहून ठेवलं की त्यांचं रूपांतर वर्णामध्ये होतं. म्हणून मूलध्वनींना वर्ण असं म्हणतात.
काही डाऊट आहे तुम्हाला वर्ण संकल्पनेबद्दल? कळलं हे सगळं? एक प्रश्न बघूया. 21 जानेवारी 2023चा राज्यसेवा मुख्य परीक्षेचा पेपर आहे बघ. जाऊ दे वरती, माझं लक्ष आहे. 30 नंबरला असेल, 28 किंवा 30. नाही 28ला नाही, खाली असेल. जाऊ दे, अजून नाही इथं पण. थांब बॅकी. राज्यसेवा पण कर. हा दाखव पेपर. हात बघ आता. नाही जाऊ दे. नाही जाऊ दे, थोडं फास्ट, लय स्लो चालला. दाखल येतो. 25, 26, 27. जाऊ दे. 28 नंबर. थांब. वाचा हे. मुलांनी या शब्दात मूळ एक अक्षर आहे का रे? आहे. हां, मूळ एक ध्वनी चिन्ह आहे. ध्वनी चिन्ह दाखवलेलं मूळ आणि अक्षर दाखवलेलं मूळ वेगळं आहे का एकच आहे? म्हणजे अक्षर व ध्वनी चिन्ह आहेत. मग अशा आपण लिहिलं होतं तिथं, बरोबर. मूळ हा एक मूलध्वनी, बरोबर. याची फोड करता येते का तुला? मग फोड करता येत असेल तर त्याला मूलध्वनी म्हणतात का? ज्या ध्वनींचे आणखी विभाजन करता येत नाही त्याला मूलध्वनी म्हणतात. म आणि ओ हे मूलध्वनी आहेत. याची फोड करता येते याची. मग ज्या ध्वनींचं आणखी विभाजन करता येत नाही अशा ध्वनींना ए बी डी. बरोबर आहे. बरोबर आहे का? असा पर्याय आहे. 28चं 2 उत्तर आले का बघा. कळलं तुम्हाला? हे अशा कन्सेप्ट जर क्लिअर असतील ना तुमच्या, तर एक एक प्रश्न तुमचे बरोबर यायला लागतील. आजच्या दिवस थांबूया आपण आणि उद्यापासून स्टार्ट करूया.